हाय हॅलो नमस्कार. मी निकिता तुमचं खूप खूप स्वागत करते ह्या चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग असणार आहे हा म्हणजे प्रे एक्झिबिशनची तयारी, म्हणजे एक्झिबिशनच्या आधी जी तयारी असते, जी धावपळ असते, ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बेसिकली दोन गोष्टीमध्ये आपण तयारी करणार आहे. पहिलं म्हणजे जे स्टॉलसाठी जे ज्या गोष्टी लागतात त्या आपण एका बॅगेत भरणार आहे. म्हणजे जसं की ज्वेलरी, डिस्प्लेचं सामान, परत कॅरी बॅग्स, ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची तयारी, म्हणजे 3 दिवसाचे वेगवेगळे कपडे, त्याची ज्वेलरी, म्हणजे फटाफट त्याच दिवशी म्हणजे भेटतील आणि इझी पडेल लवकर लवकर तयारी करायला. आणि तिसरी गोष्ट मला एक हे करायची होती, म्हणजे माझ्या घराची मला तयारी करून ठेवायची आहे. म्हणजे 3 दिवस मी घरी जास्त नसणार आहे, त्यामुळे तिथल्या तिथे गोष्टी ठेवायचा प्रयत्न करेन. म्हणजे मी नसली तरी माझ्या घरच्यांना गोष्टी पटापट भेटतील आणि मला पण भेटतील जेव्हा मला घाई असेल तेव्हा. त्यामुळे येस, आपण त्या 3 गोष्टीवर फटाफट आपण गप्पा मारत मस्तपैकी काम करूया आणि तुम्हाला पण बिहाइंड द सीन बघायला भेटेल त्या निमित्ताने. त्यामुळे ती बघा दिसते माझी बॅग, ही बॅग मला भरायची आहे आता. सो लेट्स गो. तर गाईज 3 साईजचे टेबल असतात. एक असतो एल साईजचा, एक असतो सी साईजचा आणि एक सिंगल, असे 3 साईज असतात. तर आपण सिंगल साईज बुक केला आहे, त्यामुळे आपल्याला फार काय सामान न्यायची गरज नाही. आणि मोर्यासोबत फर्स्ट टाईम आपण वनिता समाजमध्ये एक्झिबिशन करणार आहे, म्हणून मी सिंगलच आधी चूज केला. मोर्यासोबत ह्याच्या आधी पण मी 2025मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि आता 2026ला पहिल्यांदाच आपण पार्टिसिपेट केलं आहे. त्यामुळे इथे मी बॅग घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यात ह्या साईडला डिस्प्लेचं आणि ह्या साईडला ज्वेलरी ठेवूया. आणि मी हेअर एक्सेसरीज पण ह्यावेळेला ठेवणार आहेत, त्यामुळे तिची दुसरी बॅग असणार आहे. आणि एक बॅग असणार आहे जिथे असं छोटे मोठे काय काय सामान वगैरे असेल त्याचं, म्हणजे जसं की कॅरी बॅग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे ऑलमोस्ट तीन तीन तर बॅगा होतीलच आपल्या आरामात. तर चला, आता बोलत बोलत आपण करू तयारी. खूप काम बाकी आहे यार आणि कंटाळा आला आहे. तिकडे का बघते मी, ट्रेन येते का बघते, कारण मला मग आवाज येत नाही माझा. मग मला सारखं बघायला लागतं ट्रेन आली का. इथून बघा थांबा लागेल. बा इतकं इतकं जवळ आहे माझं घर, त्यामुळे ट्रेनचा खूप आवाज येतो इथे. फ्रस्टेड आहे. तर गाईज लास्ट टाइम जो आपण डिस्प्ले ठेवलेला केळीच्या पानाचा, तोच आपण कंटिन्यू करणार आहे. आणि तो खूप आवडला होता लोकांना, खूप अप्रिशिएट केलं होतं लोकांनी. त्यामुळे येस, आणि त्याच ज्वेलरीवर आपलं 50% ऑफ सेल असणार आहे आपल्या ह्या एक्झिबिशनसाठी. सो या जास्त डिस्प्लेचं सामान पण नाही आहे आणि ज्वेलरी पण कमी आहे, त्यामुळे काय म्हणतात, बॅग आपल्या कमीच आहेत. आणि पाऊस पण आहे, त्यामुळे मला कमीच न्यायचा, म्हणजे यायला जायला इझी पडेल मला. सो या लेफ्टसाठी मी आता डिस्प्लेचं भरते, ज्वेलरीचं भरते. हेअर एक्सेसरीजची एक वेगळी बॅग असणार आहे आणि बाकी छोटे मोठे कॅरी बॅग्स वगैरे त्याची एक बॅग असणार आहे. सो पहिली बॅग आता आपण भरूया, ठीक आहे. तर हे सामान आहे डिस्प्लेचं, ह्याची गरज नाही आहे ह्या वेळेला. तर आपण ट्रे घेऊया आणि ते केळीची पानं आहेत आपली. मग या फटाफट आता मी पॅक करते. तर गाईज एक बॅग तर भरून झाली, तर दुसरी भरूया. तर गाईज ही आपली दुसरी बॅग आहे आणि माझा टास्क आहे हा आहे की मला कमीत कमी बॅगा न्यायच्या आहेत, कारण पाऊस आहे, त्यामुळे मला एकटीला एवढं सामान, छत्री पकडू का, हे पकडू का, जो ड्रेस बीस घालणार आहे ते पकडू, हे सगळे झंझटमध्ये मला जास्त नाही पडायचं. त्यामुळे कमी सामान नेणार आहे. समजा आज फर्स्ट डे आहे, आज मोस्टली गोष्टी सोल्ड आउट झाल्या. मी नेक्स्ट डेला जेव्हा जाईल तेव्हा मी घेऊन जाईल, असं मी करणार आहे. आधीच तिकडे जाऊन ठेवणार नाही. फर्स्ट डेला जेवढं डिस्प्ले लावायची गरज आहे तेवढंच घेऊन जाणार आहे, नंतर एक 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 घेऊन जाऊ आपण. ओके. तर बॅगा पॅक करून मी पटकन कपडे सगळे सेट करून ठेवले, थांबा दाखवते. हा मी फर्स्ट डेला घालणार आहे, हा सेकंड डेला आणि हा थर्ड डेला. ज्वेलरी वगैरे काढून ठेवली आहे. ह्याच्यासाठी मी खूप बेकार एक्सायटेड, बेकार.
तुम्ही जर मला इंस्टावर फॉलो करत नसाल तर प्लीज करा, कारण तिथे तुम्हाला माझा आउटफिट बघायला भेटेल. आणि मी पहिल्या दिवशी ट्राय करेल की व्लॉग करायचा, पण बघू आता माझ्याकडे होते की नाही. पण मी खूप एक्सायटेड आहे उद्यासाठी तो घालायला. गाईज, मी खूप काहीतरी असं मस्त लॉन्च करणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. बघायचं आहे तुम्हाला, बघायचं वेट. हे बघा, असं क्रोशेचे सगळे हेअर ॲक्सेसरीज आहेत. मी आता जास्त डिटेलमध्ये नाही सांगत, मी डायरेक्ट एक्झिबिशनला दाखवेल तुम्हाला. पण मी खूप एक्सायटेड आहे. तर काही संध्याकाळ झाली पण माझी काही तयारी झाली नाही आणि ती झोपेपर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे मी व्लॉग इथेच संपवते. आणि मला काय फार रेकॉर्ड करायला आलं नाही, त्याबद्दल खरंच खूप सॉरी. म्हणजे कामाच्या ह्याच्यात मी विसरायची. आणि पण मी ट्राय करेन, नेक्स्ट टाईम मी नक्की ट्राय करेल खूप चांगला व्लॉग करायचा. इनफॅक्ट मी उद्याच ट्राय करेल पहिला दिवस रेकॉर्ड करायचा एक्झिबिशनचा. त्यामुळे जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल माझा पहिला दिवससुद्धा कसा गेला आहे. आणि बाकी लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या मला कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून मला काहीतरी असं मस्त लिहा, म्हणजे मला मोटिवेशन भेटेल. बाकी लव लव. आहो सबस्क्राईब करताना ना घंटी घंटी वाजवा. घंटी वाजवा, म्हणजे जेव्हा मी ऑनलाईन येईन ना तर तुमच्या फोनची पण घंटी वाजेल.